सर्वांनो, गुड मॉर्निंग माझी लेट झाली आज थोडीशी, जास्त नाही थोडीशीच, बट आज पूजेचा दिवस आहे आणि मी जसं लास्ट ब्लॉगमध्ये बोललेली की मी पूजेचा ब्लॉग शूट करणार आहे आज. तर आज काय काय करते, आज कशी पूजाचं सगळं नियोजन आहे ते सगळं मी शूट करणार आहे, थोडक्यातच करणार आहे, जास्त मोठा नाही करणार आहे ब्लॉग, नाही तर बोर व्हाल तुम्ही. सो वेलकम टू माय चॅनल फर्स्ट ऑफ ऑल, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा माझ्या ब्लॉगला, मला सपोर्ट करा म्हणजे मी अजून छान छान ब्लॉग्स बनवेन. आणि आता म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यात सगळ्यांच्या, ऑलमोस्ट झाल्यात, बट आता मी आणि कुणाल इथे वरती आलेलो, ती फुलं बनवलेली आहे, मी दाखवते तुम्हाला. ही फुलं बनवलेली ना, अशी फुलांच्या लड्या बनवलेल्या मोठ्या मोठ्या, मग ते आम्ही असं लावत होतो इथे, सगळं थोडं डेकोरेशन करतोय छान दिसायला. आणि हे लाइटिंग्स वगैरे पण असे लावलेत मस्त मस्त. तर आता बघू पुढे पुढे, आता डेकोरेशन चालू आहे, अजून तयाऱ्या बाकी आहेत, बापरे खूप खूप कामं बाकी आहेत. आणि हा माझा व्ह्यू आहे घराच्या बाहेरचा, खूप भारी व्ह्यू आहे. आज नशिबाने पाऊस उघडलाय, त्यामुळे मांडव घालायला घेतलाय आम्ही मस्तपैकी. तर पावसाने अशी साथ द्यावी आमची इच्छा, पूजा बिजा होईपर्यंत, माणसं जाईपर्यंत, संध्याकाळपर्यंत अशी सगळी तयारी सुरू आहे. आणि मी दाखवते माझे कोण कोण रिलेटिव्ह आलेत. आई आली आहे, बाबा, आजी, मावशी, ताई, मावशी आणि हा दादा ब्लॉग, आणि माझे आबा. आबा इकडे बघा, हाय करा, हाय बोला. आज ही माझी आजी. आणि हा कसा झोपला बघा, अजून उठलाच नाही. इथे थांब माझ्या बाजूला. असा आमचा लुक आजचा, पूजेचा लुक. वाव, व्हाईट व्हाईट. इकडे सीताबाई निवास आजींचं नाव आहे, कुणालच्या आजीचं नाव आहे, आणि त्यांच्या नावाने हे घर परत एकदा उभं केलं आमच्या पप्पांनी. आणि हे सगळे पाहुणे आलेत, पाहुणे मंडळी. आधी वरती पूजा आहे, बट आता सगळ्यांच्या तयाऱ्या वगैरे सुरू आहेत इकडे पण. आणि इकडे हा माझा नवरा उभा, मस्त दिसतोय. तर बघूया, ते मी थोडासा ब्लॉग शूट करायचा राहूनच गेला. तर माझा लुक आहे, मी जास्त मेकअप वगैरे काही केला नाही आहे, बट ठीक आहे, आपण बघूया. वरती दाखवते, आता वरती जाते आणि वरचा शूट करते. गाईज इथे आता आम्ही रिबिन कट करणार आहे, दोन्ही डोरच्या रिबिन्स. आमचे सिनियर इथे पण रिबिन लावली आहे गेटला. तर इथे आता वरती पूजा होणार आहे, सगळे पाहुणे मंडळी जमा व्हायला लागलेत पूजेसाठी. आणि मी आता काही व्हिडिओ शूट करत नाही आहे पुढचा, कारण मला प्रार्थना वगैरे आम्हाला घ्यायची आहे. सो भेटूया इव्हिनिंगला. हाय गाईज, तर कॅज्युअली खूप व्हिडिओ स्टार्ट करते, खूप कंटाळा आला आहे मला, थकलेले. पण कुणाल बोलला आणि सगळे फॅमिली मेंबर बोलले की आपण जाऊया, इथे जवळच एक नदी आहे करून. तर आम्ही आलो. आजचा व्लॉग इथे संपवते म्हणजे उद्या कंटिन्यू करेन, हाच व्लॉग शूट करेन. उद्या आम्ही थोडेसं फिरायला जाणार आहोत, धारेश्वर दिवशी वगैरे असे ठिकाण आहेत, देवस्थान आहेत. सो उद्या व्लॉग कंटिन्यू करेन. आज मी खूप थकली आहे. सो बाय बाय, गुड नाईट. हॅलो अँड गुड मॉर्निंग गाईज. आता आपण चाललोय फिरायला, जसं मी तुम्हाला कालच बोलले की आज आपण थोडेसे स्पॉट्स कव्हर करणार आहे, कुठे कुठे फिरतोय ते मी तुम्हाला दाखवते. आणि आता आपण चाललोय, कुणाल सांगेल बघा. आपण आता कुठे चाललोय सांग. काटेवाडी. तिकडे काय आहे?
विंडमिल फार्म आपण बघायला चाललोय. मागे मागे आम्ही मगाशीच निघालोय. मागे हात करून दिसते का मागे? आणि ते सगळे असे बसलेत. आई, मावशी, आजी दिसतच नाहीये. आबा, काका, बाबा आणि आम्ही दोघं. आणि आमच्या अजून 2 गाड्या पाठीमागून येत आहेत. त्यात पण सगळे बाकीचे रिलेटिव्ह. एवढी गार हवा आहे इथे ना, म्हणजे आता वाजलेत किती गुन्हार? वाजले दुपारचा 1 वाजलाय. बट इथे एवढं ऊन पडलंय आणि हवा एवढी गार आहे की आम्ही AC बंद करून मस्तपैकी नॅचरल हवा खातोय आणि खूप भारी वाटतंय. एकदम दिल खुश हो गया. आता तिथे एवढं मोठं गाव दिसतंय, म्हणजे इथे वस्ती पण आहे. एवढी सुंदर वस्ती आहे ती की असं वाटतं शहरं वगैरे सगळी सोडून इथे राहायला यावं. सिरियसली भाई. फायनली पवनचक्क्या बघायला मिळत आहेत आणि एवढं भारी भारी. माझी इच्छा होती ऍक्च्युली इथे यायची आणि ती आज पूर्ण झाली आहे. खूप असं काही भारी नाही आहे, म्हणजे पॅरिसला आल्यासारखं नाही आहे, बट ठीक आहे. एवढं सुंदर वाटतंय. गाईज आम्ही फायनली इथे आलोय आणि इथे म्हणजे ना एखादा माणूस वेडा होईल अशी इथे आमची गत झाली आहे. कारण इथे ही माणसं आमची बघा, हे आमची लोक बघा, इथे फोटोशूट वगैरे कसे सुरू आहेत सगळ्यांचे. एकदम पागल झालेत सगळे बघून. एवढा भारी आहे खरंच. इथे काठी टेक म्हणून एक गाव आहे आणि एकदम जुन्या जमान्यातलं घर आहे तिथे. असे छान वाटतात, फुल ऑन ओल्ड वाइब्स. एकदम मस्त. आता सगळे थांबले आम्ही नाश्त्याला. काय खातोय आपण? भजी, वडापाव, जे काय म्हणजे जे काय मिळेल इथे. कारण आपण वरती आहोत, तिथे काही जास्त सोर्स नाहीये कुठल्या गोष्टीचा. आणि आम्ही इथे आलोय थोडंसं सेपरेट, कारण युग उठला. युग झोपलेला मगासपासून, तर उठलाय. त्याची व्हिडिओ शूटिंग, फोटोशूट सगळं चालू आहे. तर आम्ही असे 2-3 जण चालू, कुणाल, ताई आणि नव्या. तर आता आम्ही जाऊ इथून परत. आणि लुक गाईज, व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. एकच नंबर, म्हणजे एकदम वरती, एकदम वरती तिथे आल्यासारखं. खूपच भारी. किती ते एका मुलासाठी. बापरे. मेहनत बघा त्याच्या पाठी फक्त. हे बघा, तुम्हाला बोलली मी, आताच थांबलो आम्ही नाश्ता करण्यासाठी. इथे सगळेजण भुबू बिबू बघतोय. सगळेजण मस्त थांबलेत नाश्ता करायला. थंड असल्यामुळे इथे खातायत ऑलमोस्ट सगळे. तशी कांदा भजी, गरम गरम बटाटे वडे. आणि दाखव का, एक प्लेट दाखव. कांदा भजी. ढग निर्माण करायचं काम करत, समजलं का तुला? सो अशा प्रकारे आता आम्ही खूप एन्जॉय करून, खूप व्ह्यूज घेऊन, विंडमिल फार्म बघून, तिथलं वातावरण एन्जॉय करून, एक्सपिरियन्स करून आता निघालोय शेवटी धारेश्वर मंदिरात जायला. तो रूट पण इकडूनच जातोय, फक्त थोडा चेंज होईल पुढे. आणि बघूया आता. ते मंदिर पण खूप सुंदर आहे बघायला. सुंदर इन द सेन्स ते कसं केव टेम्पल आहे, ते केवमध्ये बनवलेलं टेम्पल आहे. सो ते असं खूप हिस्टॉरिक वाटतं आतमधून बघायला पण. आणि बघूया तिकडचं पण. तर फायनली आपण पोचतोय त्या मंदिराजवळ आलोय. आणि हे मंदिर पण, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. आणि इकडे मंकी वगैरे खूप असतात. आज दिसत आहेत का नाही काय माहिती आपल्याला, बट आलंय तिथे. आता पार्क करू आपण गाडी आणि जाऊया आतमध्ये मंदिरात. कसं आहे तुम्हाला दाखवते. परिसर इथला पण खूप सुंदर आहे. आणि हे केव टेम्पल आहे, असं बांधलेलं आहे आतमध्ये पण. आणि असं म्हणतात की हे 5 पांडवांनी बांधलंय मंदिर. केव नॅचरल आहे, बट त्याच्या आत ते मंदिर तयार केलं ते 5 पांडवांनी तयार केलंय. सो आता आपण बघूया. आणि हे जे पाणी पडताना बघता ना तुम्ही, हे ॲक्च्युली वर्षभर पडतं. आणि पावसाळ्यात तर पूर्ण मोठा धबधबा असतो. इथे बाहेर असं पाय धुवून वगैरे आतमध्ये एंट्री आहे जायची. सो आपण बघूया आता आतमध्ये जाऊन
कसं काय आहे सगळं आतमध्ये दाखवते मी तुम्हाला थोडक्यात. आम्ही फायनली मंदिराच्या आत आलोय. तुम्ही बघू शकता इथे असं त्यांनी हे ठेवलंय, काही धातू वगैरे असतात ना असे, त्याचे ब्रेसलेट्स किंवा काय असं अंगठ्या वगैरे. आणि पूर्ण आतमध्ये केवच्या खाली आहे हे टेम्पल. बघू शकता तुम्ही. माझा आवाज येतोय का नाही डोंट नो, बट मी नक्की व्हॉइस ओव्हर करेन ही व्हिडिओ. श्री क्षेत्र धारेश्वर. ओके, सो मी केला व्हॉइस ओव्हर व्हिडिओ आणि थोडक्यात दाखवते मंदिर कसं आहे ते. आणि जास्त लेंदी होईल व्हिडिओ, त्यामुळे मी थोडक्यातच दाखवणार आहे सगळं. तर हे आहे धारेश्वर मंदिर आतमधून. खूप सुंदर आहे, हिस्टॉरिक आहेच ऑब्व्हियसली, कारण 5 पांडवांनी बांधले असंच म्हटलं जातं. हे महादेवचं मंदिर 5 पांडवांनी बांधले त्या टायमाला. सो ते किती जुनं असेल तुम्ही विचार करा. आणि इथला वातावरण असं क्लायमेट खूप थंड थंड आहे, छान वाटतं, एकदम मस्त. पावसाळ्यात तर एकदमच कूलिंग असते इथे, एसी सारखी. आणि हे आहेत धारेश्वर देव. आणि बाकी सगळे असे देव पण इथे ठेवलेले आहेत, प्रॉपर दगडाचे म्हणजे बनवलेल्या हे आहेत, मूर्त्या आहेत. आणि हे पिंड आहे तिथली, म्हणजे महादेवाचं जे मंदिर आहे मेन ते पिंड आहे तिथली, असं म्हणतात. धारेश्वर इन द सेन्स महादेवचंच रूप आहे ते. सो त्याची पिंड आहे ही. आणि ही जी माहिती आहे तीर्थक्षेत्राची, श्री धारेश्वर मठ मंदिर. सो ही जी इन्फॉर्मेशन आहे ती गुगलला पण आपल्याला बघायला मिळते. सो तुम्ही सर्च करा, नक्की विजिट करा. इथे खूप सुंदर आहे, आजूबाजूचा परिसर वगैरे पण खूप छान आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मंदिर बघितलं कसं आहे, खूप सुंदर आहे, छान. तर गाईज आपण आतून धारेश्वर मंदिर बघितलंय, थोडक्यातच दाखवलंय मी तुम्हाला, प्रयत्न केलाय दाखवायचा. आणि गुगलवरती सर्च करा, तुम्हाला इथले व्हिडिओज वगैरे नक्की मिळतील. आणि इथे आपण आता खाली जाणार आहे, आता धारेश्वर दिवशी गाव आहे आमचं तिथे. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये जरा कळवा प्लीज की हे प्लांट कुठला आहे, कॉज मी तरी फर्स्ट टाइम बघते असं झाड ज्याच्यावर पानांवर काटे आहेत, थॉर्न्स आहेत. आम्ही यांच्याकडे पाहुणे आलो. काही बोलायचंय आपल्या गावाबद्दल? बोल की. आम्ही भरपूर वर्षांनी आलो आमच्या गावाला. ओ माय गॉड, बोल ना तू बोल ना. आम्ही आमच्या सोयऱ्यांच्या गावाला पहिली टाइम आलोय. माझ्या गावाला माझ्या सासरच्या गावाला माझे घरचे माणसं आलेत. पप्पा कुठे गेले? खूप मस्त गाव आहे आमचं. हो, हे मेहंदीचं झाड. आराध्याला आमच्या मेहंदीचं झाड भेटलं इथे. वा आराध्या, गुड जॉब. इथं आमचं प्रॉपर गाव आहे धारेश्वर दिवशी. आणि गाव खेड्यामध्ये असल्यामुळे आजोबांनी पाटण हे शहर इथून 10-15 किलोमीटर तिथं जागा घेतली आणि घर बांधलं आमच्यासाठी, कारण आम्ही मुंबईच्या इथे राहणार नाहीत. ओके. खेडेगावात जागा घेतली कशाला? त्याच्या बापाची होती ना. हा, ती जागा त्यांच्या पुढचं आता आमच्या आजी सांगतील तुम्हाला. त्यांच्या वडिलांची जागा होती आमच्या सासऱ्याच्या. त्यांनी ते घर बांधलं. ते रेल्वे सर्व्हिस करत होते, त्यांनी खूप मोठं बंगल्यासारखं बांधलं. अच्छा. पण आता ते घर पडलेलं आहे, कारण तिथे कोण राहत नाहीये. बरोबर. त्यांनी घरामध्ये तर बुद्ध विहार पण केला होता. हा, एवढा सुंदर. हा, बुद्ध विहार इथे ह्या घरात आता आपण जातो ते पडलं ना बिचार. फटाके बिटाके फोडा. कांचन नाही आली धारेश्वर दिवशी तो आपल्या तसे ते त्यांची ते झाड सुद्धा त्यांचंच आहे आंब्याचं. ही सगळी शेती आमची आहे, म्हणजे हे मी फर्स्ट टाइम बघते. घर बांधलं कुठून कुठपर्यंत? खालचा पोलीस, हा पोल पाहिला, दुसरा पोलीसला ना, तो पोल तिथून हा कोराचा झाडाच्या पलीकडचा पोल आहे ना, तिथून ही लाईन गेली, हा पोल गेला बघ खालचा. विहीर तर याच्या खालती विहीर आहे, ती मुजली असेल विहीर ना पूर्ण झाडांनी. विहीर पण आपलीच होती ना.
तर दिवशी गावातलं हे आमचं ओरिजिनल घर आहे, म्हणजे ते आजी आजोबा राहायचे आणि इथेच आजोबांनी आमच्या बुद्ध विहारसुद्धा बांधलेलं त्या काळात. खूप जुनं आहे हे घर. आणि मी जास्त शूट नाही केली व्हिडिओ, कॉज एक इमोशनल मोमेंटसुद्धा हा होता पप्पांसाठी, आत्यासाठी वगैरे. आणि तिथूनच जवळ आमची इथे ओढा होता. इथेच जवळपास आमची कुठेतरी विहीर आहे, बट ती आम्हाला काही बघायला मिळाली नाही कारण ती बुजली आता. आणि हा ओढा आहे इथे, म्हणजे खूप घर पे चले सुबह चाललेत आता ते लोक घरी. छुट्टी खतम, इसलिए घर पे अभी रिटर्न टू वर्क. पाटणच्या बस स्टँडवर नव्यात चालली आहे. थोडीशी रड स्टँड दाखव. खूप मोठं आहे ऍक्च्युली हे बस स्टँड. छान. सो गाइस, फायनली ब्लॉग एंड करते. बाय, टेक केअर. आणि माझ्या अशाच व्लॉगला प्रेम देत राहा. सपोर्ट मी, लाईक, शेअर, सबस्क्राईब.